तुम्हाला माहिती का, हाच तो रोड आहे जिथं ते तुम्ही कोकणातले व्हिडिओ बघता नाही का, की गीत लागतं मागे इथून वगैरे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सो हा मॉर्निंगचा टाईम आहे, एकदम सकाळचे. किती वाजले रे? टायमिंग सांग ना भाई. 5:33 5:33 झालेले आणि आम्ही आता निघतोय अलिबागसाठी. सो ही रोड ट्रिप राहणार आहे. माझं जॅकेट वगैरे पण रेडी आहे. आमच्या भाऊने नवीन हेल्मेट मागवलं आहे. सो ही माझी अपाचे आणि सरकबाई ही दुसरी पल्स एक्सपल्स रेडी आहे. सो 150 किलोमीटर जायचं इथून. आम्ही आता निघतोय, म्हणजे कसं लवकर पोचू उन्हाच्या आतमध्ये. असं काही रेडी झालो आहे भाई. मी आता जरा गाडी चालू आहे, माझा सेटअप ठेवला आहे, माईक वगैरे. तर पुढे गेल्यावर भेटू. आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत जस्ट नाव आणि वी आर हॅव्हिंग वडापाव. जस्ट गरम गरम वडापाव काढलेला आहे त्यांनी अशा ठिकाणी. आणि तू नको असंच भारी होईल. तर आता इथून आम्ही विदाऊट स्टॉप जाण्याचा प्रयत्न करू, बिकॉज 150 किलोमीटर आहे आणि आता जरा दिवस पण निघालेला आहे अशा प्रकारे मागच्या साईडला. सो लवकर जायचा प्रयत्न करू उन्हाच्या मध्ये, कारण की आता तर नॉर्मल टेम्परेचर होतं, थोडं थंड होतं. बट आता आम्ही ब्रेक घेतला. सो इतकं काही गरमी पण नाही आहे, थंडी पण नाही आहे. सनराईज झालेला आहे. आम्ही जस्ट एक छोटासा ब्रेक घेतला आहे, बिकॉज आम्ही आता पालीचं बघतोय. बाहेर लोकेशन बघ ना लवकर. पालीचा गणपती अष्टविनायकापैकी एक येतो असं आमचं चिरागने आम्हाला ध्यानात आणून दिलं. सो आम्ही आता त्या गणपतीला जायचा रस्ता बघतोय. सगळ्यांच्या एकदम डुंकून आलेले आहे भाई. इतके करतोय, नुसती मजा येते, पण खूप भारी मजा येते पूर्ण पहाडांमधनं वगैरे. सो एन्जॉय म्हणजे आम्ही करतो, तुम्ही आम्हाला बघा. 28 किलोमीटर अजून 28 किलोमीटर. ठीक आहे ना, स्ट्रेट आहे ना. काय कर ते आपल्याला पाली आहे का नेमकं? जिथं जायचं आहे ना ते पण लोकेशन टाक आणि ऍड स्टॉप कर, म्हणजे काय होईल दोघे आपल्याला कळेल की कसं दूर कसं जवळ. ओके, लईच दूर दाखवतोय. 28 किलोमीटर. भैया असं नको म्हणू. 2 आवर 92 किलोमीटर दाखवतोय. काय गोष्ट करतो. पिंपरी चिंचवडचं बघतोय पाली गणपती. हा अबे अरे मग युअर लोकेशन आणि पाली गणपती. अबे इकडे टाक ना, अलिबाग असं काही टाक ना, म्हणजे location बरोबर येईल ना. भाई तो कुठला गणपती? पाली. ऐक ना सौरभ, पाली तिकडनं आहे. कुठून? तिकडनं आपण इकडनं टर्न घेतला. पण किती किलोमीटर आहे? 28 किलोमीटर. काय रे, आणि आपल्याला जायचं इकडे जायचंय का? का? आपल्याला इकडे जायचंय. मला इकडे रस्ता माहिती आहे. तर आता सध्या आम्ही पोचलेलो आहोत बल्लाळेश्वर देवस्थान पाली, म्हणजेच की पालीचा गणपती हा. खरे वरती बघू शकतो तामिनी घाट. डोंगर दाखवून तांबिरी आठवलं बघा. गाडीवरनं तर घेत नाही आहे, आमचे हेच नाही आहे भाई माउंटन इथे. तर ही मंदिराची एंट्रन्स आणि पार्किंगला तर जागा नव्हती, आम्ही तिथेही गाडी लावून दिलेली बाहेर एका ठिकाणी. सो लेट्स सी आता मध्ये गेल्यावर. मल्टिपल दुकानं प्रत्येक देवस्थानाच्या बाहेर जशी असतात तशी. सोऱ्या तर हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे, जिथं मध्ये त्यांनी व्हिडिओ नाही काढू दिली, मध्ये व्हिडिओ फोटो नाही काढू दिले. अशी पार्किंग केलेली आहे आणि मागे बियाणी पार्क आहे. मग म्हटलं तिथे गर्दी नव्हती, म्हटलं आम्ही गाडी लावू, मग सेल्स थांबला होता. मग आम्ही दोघं जाऊन आले. माझं सेल्स गेलेला आहे तिथे दर्शनाला. सो क्विक दर्शन होऊन जाईल त्याचे, असं आहे. मग इथून निघूया. त्याचं दर्शन झालं की आम्ही डायरेक्ट निघूया अलिबागला. सो अलिबाग इथून अजून किती किलोमीटर आहे? इथून 70 किलोमीटर तरी आहे. बिकॉज आम्ही जिथे थांबलो तिथे डिसाईड करत होते की जायचं का नाही पालीच्या गणपतीला. तिथून होतं 96 किलोमीटर काहीतरी होतं आणि आता जे आहे ते 70 असेल, कारण 23 किलोमीटर काहीतरी गणपती होता. पण तिथं छान असं झालंय. माझे असतील नाही पैकी भाई 5-6 झाले असतील. 6 मोजायला लागतील, परत 6 झाले असतील. डायरेक्ट 6 गणपती मध्ये पाहून झाले, एकदम मस्त आहे. आणि गणपती पुढे पण लवकरच पाहू आम्ही. मे बी या ट्रिप मध्ये तर नाही बघू, नेक्स्ट ट्रिप मध्ये कधीतरी बाईकवरच मजा येते भाई. गाडी चालवायला मजा येते डायरेक्ट.
आणि जॅकेट मध्ये अजून भारी मध्ये येते. पहिल्यांदा घातलं किती जुने घेतलं माहिती का? 24च्या दिवाळीत घेतलं 24च्या. 25 गेला आणि 26ला आता वेब मध्ये मी काढलं त्याला. म्हणजे लिजंड आहे तोपर्यंत युजच केलेलं नव्हतं. सो फार सो गुड चाललंय आता. तर आता आम्ही जस्ट थोडासा ब्रेक घेतला सुसू करण्यासाठी. तर 1 मिनिट सगळ्यांनी शांत बसा. गाडी येते यार, पक्ष्यांचा आवाज येतो, एकदम शांतता इथे. आणि तुम्हाला माहिती का, हाच तो रोड आहे जिथं ते तुम्ही कोकणातला व्हिडिओ बघता नाही का, की गीत लागतं मागे इथून वगैरे. तर हा एकदम डेंजर असा. आता शांतता आहे का, कोणतीच गाडी नाही येते. तर भाई आम्ही इथं पोहोचल्यानंतर आराम केला आमचा मस्तपैकी. आता जेवायला चाललेलो आहोत आणि जेवण झाल्यावर ऑफिस लॉग इन करायचंय आम्हाला. हाय श्रीराज, चांगले कपडे का नंतर इंट्रोडक्शन करू देतो. चिराग. तर हेच ते घर जिथं आम्ही थांबणार, हेच ते घर आहे जिथं आम्ही थांबणार आहे. श्रीराजचं घर आहे, आम्ही श्रीराजकडे आलोय. सो बोलू वगैरे सगळं मस्तपैकी मजा करू, तेव्हा तुम्हाला सगळी माहिती सांगतो. सध्या जेवण करून येतो मस्तपैकी. भूक लागली बाई खूप सकाळपासून. जेवण करूया पहिले आता. अर्बन एरिया थोडा, म्हणजे तिथे खूप सारं आहे, स्कूल इव्हिनिंग सगळं आहे तिथे. मी घरात. तर मित्रांनो, रात्री झालेली आहे, रात्री नाही मध्यरात्री होत आलेली आहे, 1 वाजत आलेला आहे ना. आम्ही तर मस्त शेकोटीत बसलेलो आहोत. तर विषय असा झाला की आम्ही दुपारी आलो, त्यानंतर झोपलो आहे डायरेक्ट मस्त आहे की. मग लॉग इन होता आमचा, ते केलं. जेवण पण केलं घरी इथंच. श्रेयासच्या आईने जेवायला केलेलं होतं छान असं. सो ते जेवलं मस्त. आणि आता इथं मस्त बसलेलं आहे शेकोटीवर. तर तुला काय बोलायचं मिस्टर श्रेयस? गुड नाईट. तर झोपेत आहे आम्ही सगळे. तर हा व्लॉग इथेच एंड करूया आणि उद्या भेटूया. उद्या आम्ही इथले थोडेफार ठिकाणं पाहायला जाणार आहे. सो आता बाय बाय, भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. अशा घनदाट शांततेत भूत येऊन टिच्चू देऊन जातात. पण ते सगळं रात्री होतं, दिवसा नाही होते सगळं काही. म्हणून आम्ही दिवसा इथे थांबले. ऐकून घेऊन येतं कोणतं भूतानी रात्री आमच्या मागे बाई.